सिनेमा स्वराज्य ज्यासाठी निर्माण झालं खरं तर नारी सुरक्षेसाठी, आणि नारी शक्ती आमच्या सिनेमामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जरी नसली तरी जे असतात ते फार भक्कम आणि ताकदवान अशा पात्रांसाठी कलाकार येतात. मी नपूर आणि स्मिताला विनंती करतो की त्यांनी 2-2 शब्द बोला. नमस्कार. आदरणीय रंगमंच, सगळेच कलाकार आहेत आणि समोरचे सुद्धा तेवढेच ताकदीचे आहेत सगळे लोक. सगळ्यांना नमस्कार. आज खूप आनंदाचा दिवस आहे माझ्यासाठी. मला असं वाटतंय आज अभिजित श्वेतचंद्र हा माझ्याबरोबर साधारण ही 5वी फिल्म आहे आम्ही एकत्र करतोय, आणि मनापासून आनंद होतो या गोष्टीचा की दिग्पाल दादाने हे विजन त्याच्या डोळ्यासमोर होतं की ही जोडी पुन्हा यावी किंवा पुन्हा अशा प्रकारे आम्ही एकत्र काम करावं. मला आठवतात आमचे पहिले दिवस जेव्हा बाजी हिरा आम्ही एकत्र करायचो, त्यानंतर विठ्ठल रखुमाई सुद्धा करायचो, आणि आता पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सोयराबाई अशा भूमिका आम्ही पुन्हा एकत्र करतो आहोत. तो काळ पुन्हा एकदा आम्हाला जगायला मिळतोय, त्याबद्दल मी दिग्पाल दादाचं मनापासून आभार मानते. आणि हा दिवस आज आम्हाला तुमच्या सगळ्यांमुळे बघायला मिळतोय. ह्या सगळ्या क्षणाचे आपण एकत्र साक्षीदार होतोय, त्यामुळे खूप छान वाटतंय आणि हा भाग्याचा दिवस आहे असं वाटतं. नमस्कार, जय शिवराय. दिग्पाल लांजेकरांचा पहिला चित्रपट फरजंद आला, त्यानंतर फत्ते शिकस्त आला, आणि मला असं वाटत होतं की मी या चित्रपटांमध्ये का नाहीये, आणि फायनली मला सुभेदारमध्ये विचारलं गेलं आणि मी एक सुंदर पात्र साकारलं, आणि त्यानंतर मी शिवराज अष्टकाचा भाग झाले. मला या शिवराज अष्टकाचा भाग होताना अतिशय आनंद होतोय. आता हे 6वं पुष्प तुमच्या समोर येत आहे. मला असं वाटतं की दिग्दर्शकामध्ये महाराजांचे सगळे गुण आहेत असं मी म्हणेन, कारण सगळ्या अडचणींवर मात करून आणि प्रत्येक वेळेला महाराजांची शिकवण ही अंगीकारून त्यांनी प्रत्येक गोष्ट शूटिंग दरम्यान, शूटिंग नंतर सुद्धा जी केली आहे. तर मला असं वाटतं की कलाकार म्हणून तर आम्ही तिथे शिकतच असतो, पण आयुष्यामध्ये आपण जिद्द कशी ठेवायची आणि पुढे कसं जायचं हे आमच्या मित्र दिग्दर्शकाकडून शिकायला मिळतं, दिग्पाल लांजेकरांकडून. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यानंतर महाराजांच्या भूमिकेत कोण असणार अशी इतकी विचारणा होत होती, आणि आग्रा आम्हाला कधी बघायला मिळणार आहे असं विचारलं जात होतं. आणि आज सगळ्यांसमोर तुमचा आवडता अभिनेता अभिजित श्वेतचंद्र हा महाराजांची भूमिका साकारतो आहे, आणि आपण 30 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित करतो आहोत. ही सगळी घोषणा करताना या कार्यक्रमात सहभागी होताना मला खूप आनंद होतोय. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेतच. तुम्ही आता शिवराज अष्टकाचा भाग आहात. ही संपूर्ण मीडिया ही कायम आमच्या बरोबर असते. प्रत्येक वेळेला त्यांना भेटताना तेवढाच आनंद होतो. तर तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार, आणि नेहमी आशीर्वाद असतात. जेवढं प्रेम करतात त्यापेक्षा जरा जास्त प्रेम यावेळेला दाखवा. धन्यवाद.